तर मित्रांनो फायनली औषध मारून झाले. एक पंप शिल्लक राहिला मारायचा. भाऊ गेलाय तिकडं मारायला. आता हुसाच बंद करून ह्या दोन्ही बादल्या. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजचा ब्लॉग डायरेक्ट शेतातूनच स्टार्ट केला आहे. औषध मारायला वालाला परत मावा झाला आहे. त्याच्यामुळं मी चाललोय मोटर चालू करायला. कालच्याला काय पाणीच भरलं नाही ना. 2 फ्यूज काढलेत पप्पांनी. लाईट कधी झटकं मारती ना, त्याच्यामुळे फ्यूज काढायला लागतात. आली का नाही लाईट? बाळूमामाच्या नावानं चांगलं. अरे लाईट आलीच नाही वाटतं. झाली 2-3 मिनिटांनी लेट पडतोय खटका. दिवशी हिरवळीचं औषध सोडल्यामुळे जरा पाणी हिरवं पडायला लागल्यात. नाही तर पानाला पिकाट झाली होती लाल कोळीनी. भावाने थोडा नट स्लिप करायचा तर त्याने आकाच नट काढून ठेवलाय. वा वेट अजून एक बादली भरून ठेवतो. पाण्याचा काय भरोसा आहे. लाईट गेली तर औषध मारायचंच थांबवायला लागेल. एका बादलीवर राहून काय जुळणार नाही. 2 बादल्या भरत असल्या म्हणजे काही टेन्शन नाही ना. लाईट गेली तरी त्यातलं थोडं पाणी आणि ह्यातलं थोडं पाणी. पण भावाने हिथंच औषधाची बादली ठेवली होती. हिथूनच पालती झालती तरी परत भावाने हिथंच बादली ठेवली. गेल्या वेळेस तरी औषध मारून झाल्यावर सांडलं होतं. पण आता अजून पहिलाच पंप भरलाय. ही बादली भरून गेली. तवर मी 2-3 बादल्या आहे ना ड्रम 2-3 ड्रम मी तवर आहे ना सीताफळाला घालतो आणि पपईला घालतो. पपईला पाणी नाही दिलं ना. पपई लागल्यात पपईला. आणि तवर पपईला घालतो ना 2-3 ड्रम. पपया लागल्यात चांगल्या. हळूहळू वाचायला लागते, नाही तर खाली येते. असं फुल पॉईंट ह्याला आळच नाही, त्याच्यामुळं पाणी लगेच खाली येते. ह्याला आळ बनवू पण नाही शकत एवढं. पहिला बी फुलं लागल्यात. ह्याला काय पाण्याची गरज नाही. इथलं आहे तर पाणी बसतंय. तरी एक ड्रम टाकतो तिला. पपई पण परत फुटली या खालून. तिला पण थोडं पाणी. सगळ्यांची बिजावणी झाल्यात ना. अजून कोणच वावरात नाही आलं. कोणच बिजावणं झाल्यावर कोणच दिसत नाही. काय वेळेस तर आम्ही एकटंच वाल तोडत असतो तरी आम्हाला एक सुद्धा वावरात दिसत नाही कोण. आणि चोऱ्या झालेल्या कोणाला काय कळणार तेव्हा. आम्ही तर वाल तोडत असतो आणि बाहेरचं काय दिसतंय आम्हाला तेव्हा. एकदा सऱ्यांच्या आतमध्ये गेलं ना बाहेरचं काहीच दिसत नाही. वाल कळकळा गुंडळत वर गेले. आजूक ना मोठा कळक असताना आजूक वर गेली असते. कुठवर जाती वाल काय माहिती एवढी. आयुष्यात मी आता आयुष्यात मी सक्सेस होईन नाही होईन मला माहीत नाही. म्हणजे आता मी चालू केलं व्हिडिओ बनवायला. पण रोज कसं जगलं, रोज काय केलं, रोज कुठं गेलो, कुठं फिरायला गेलो, कुठं नाही आलो, सगळं मला कळणार. आयुष्यात काय सक्सेस होऊ नाही हो, पण स्वतःच्या आनंदासाठी काही ना काही करत राहायचं. काल कसं जगलो, गेलेले दिवस आठवतात पण पाहायला नाही भेटत. एवढे मोठे लोक लाख मोबाईल घेतात रुपयाचे, पण काय फायदा. त्याच्यामध्ये त्यांचे फोटोच असतात फक्त. कसं जगलं हो अनुभवच नसतो. फक्त दुसऱ्याला हसत राहतात. एक ना एक दिवस येतो आणि एक ना एक दिवस नाही येत. पण येणारा दिवस कुणी बघितला नाही चांगला आहे का वाईट आहे. त्याच्यामुळं आपलं प्रयत्न करत राहायचं. कोण काय म्हणेन ह्याचा विचार पण नाही करत मी. पहिल्यांदा लय वाटायचं शेव मला नावं ठेवून तेव नाव मला ठेवून. कोण कुणाला पोसाय नाही येत. आपल्यालाच काम करावं लागतं. काळी मी ह्याच दगडा उभं राहिलं होतं आणि इथून अख्खी वाल बघत होतं. तेव्हा अख्खी हिरवीगार वाल होती. आता पिवळी पडली. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असं अख्खी हिरवीगार वाल दिसत होती, पण आता पिवळी पडली. पण काही आठवड्यानंतर परत हिरवी होणार. परत असाच नजारा हिरवा दिसणार आपल्याला. सीताफळायला ना एक पण सीताफळ नाही. पण इथंच एक सीताफळ राहिले. कसं काय माहिती. पिकलेलं आहे का? पिकलेलं नाही तरी पक्ष्यांनी खाल्ले. जाऊ दे खाऊ दे पक्ष्यांना. एक तर सीताफळ राहिले ते तरी कुठं तर पक्षी आलेत खायला. एखाद्याच्या तोंडचा घास घेऊन दिवाळी साजरी नाही करायची. तसंच मला ते सीताफळ तोडू वाटलं होतं पण त्याला पक्ष्यांनी खाल्लं होतं. आणि वरती एक पक्षी बसलाय तिथे. कशाला त्याच्यावर किती दिवस निघते आणि त्याचे किती दिवस खाईन हे आपल्याला पण माहीत नाही. उगं दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊन आपल्या घरी दिवाळी साजरी करायची ही काय बरोबर नाही, आहे का नाही मित्रांनो. तुम्ही कमेंट करून सांगा ते सीताफळ तोडू का नको तोडू. मी तर नाही तोडणार, तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला.
तर मित्रांनो फायनली औषध मारून झाले. एक पंप शिल्लक राहिला मारायचा. भाऊ गेलाय तिकडं मारायला. आता हुसाच बंद करून ह्या दोन्ही बादल्या पाटात ओतून द्यायला लागेल. आणि इकडे एवढं औषध शिल्लक राहिले. आपल्या गार्डनमधल्या झाडांना औषध मारायला होईल. गेल्या वेळेस ह्याच्यापेक्षा थोडं जास्त राहिलं होतं. काय वाटणाला बादली सांडून गेली. शिल्लक राहिलेलं औषध या बाटलीत ओतलं. 10 वाजता वावरात औषध मारायला आलो होतो. जरा दहीवर बिहीवर हटावं आणि आता वाजले 11:30. जवळजवळ 1.5 तास औषध मारायला गेलं. आणि पटपट झालं असतं माहिती का, पण वालामध्ये कमी अंतर असल्यामुळे ना पटापटा चालता येत नाही. त्याच्यामुळे सावकाश चालावं लागतं. तर एकदा दोनदा तर पंप टाकला होता. विषय काय झाला माहिती का, थोडं औषध कमी पडलं. मी म्हणलं होतं भावाला जरा वेळ थांब, जरा वेळ राहू दे मोटर चालू. आता परत डबडं भरतो. या मोठ्या माणसांना काय वाटतं माहिती का, मीच लय हुशार. भावाला म्हणलं होतं सगळं होऊ दे, तरी भावाने ऐकलं नाही. परत मोटर चालू करायला लागली. काय गरज आहे का? बारक्या माणसांचं तर ऐकतच नाही कोण. त्यांना वाटतं यांना काय मेंदू आहे काय, आम्ही काय मग काय दगडाचं बनलोय काय. बारक्याची आजी पण आली ऊस भिजवायला. ती एकट्याच ऊस भिजवतात आतमध्ये जाऊन. यांच्या ऊसामध्ये ना एकदा दोनदा बिबट्या सापडला होता. सापडला म्हणजे त्यांच्या बिबट्या आहे त्या वावरात. कारण का इथलं सगळं ऊस तोडून गेलेलं आहे आणि फक्त इकडचाच ऊस राहिलेला आहे. तिथं ड्रम भरून ठेवला होता मित्रांनो. आता तिथं ते पंप ठेवून तो बी ड्रम पाडून टाकला हातपाय धुईला. तुझं मला आज काय खरंच वाटतं भावाने अख्खं भिजावलं मला. स्वतः हातपाय धुतलं मग मेकअप पण खराब केला. गावशील ना एखाद्या दिवशी तावडीत. यायच्या मार्गात बघा BMW मागं पोश लावलेली. माझ्यासारखा ड्रायव्हर असताना मी डायरेक्ट घातली असती उराव. आईचं चाललंय इकडे जेवण. काय जेवायला? अन्न जेवलोय. तर मित्रांनो मी चाललोय भात आमटे खायला. तिथं आईने बोलावले. भात आमटे असले ना मला लय भात असतो आवडतो. मी आता दिवसभर भात आमटेवच. मला भात आमटे असले ना दुसरं काही सुचतच नाही. आता जातो तिथं भात आमटे खायला. तर मित्रांनो जेवण झाले. भावासाठी कालवण दिले. त्याला नाही आवडत भात आमटे. खाल्लं तर खाईन. आईचं चाललंय ॲप्पल चिलायचं. किती वर्ष झालं काय आपल्या या चिलक्याला? 10-15 वर्ष झालं ना. एवढं जपून ठेवले. अरे तसंच कापलं असतं तर बाद झालं. धर चाकू. हा कवर त्याला काढत बसते. लय जुनं चिलकं आहे ती. आईच्या लग्नातलं चिलकं आहे ती. अजय डायरेक्ट घरातच गाडी घातली. कुठं गाडी घातली? आधी गाडी बाहेर काढ. सगळी गाडी बाहेर काढ. बसू नको तसा पडचिन तोंडाव. गाडी काढ बाहेर तशी. हाताने काढ गाडी बाहेर. काढ गाडी बाहेर. हाय आता बस. ॲप्पल खायचं का? खायचं होय. दे त्याला. दर. छान आहे का? रियांशला म्हणतो घरून लाडू आण. मित्रांनो बघा कसं आणते. रियांश घरून लाडू आण रे. लाडू आण ना घरून. संपलं होय. त्याला कुठली गोष्ट आण म्हणलं ना संपलं माझं. गावात किती गाण निघते आहे ती. बास कुठली बास निघली बघ ना. झाडच निघलं डायरेक्ट. तर मित्रांनो आई गेली आहे बाहेर आणि मला थांबवले कुकर पशी. आता मला काय माहिती कुकरच्या किती शिट्ट्या झाल्या बंद करायचं. तर जाळण दूर सगळंच निघला का नाही. आल्यावर म्हणेन तुला कुकर बंद करायचं कळलं नाही का. आता मला काय माहिती किती शिट्ट्या झाल्या बंद करायचं. 135 रुपयाला आहे तो. म्हणतोय त्यालाच बाजार वाढलेत का म्हणतोय. काय माहिती बाई आपले रुपये फक्त 200 रुपयामधलं.
याच्या 8 शिट्ट्या झाल्या ताई. बंद करायचं का काय करायचं? पाणी आहे का ते? 135 रुपयाला होता. किती झालं? 140 ला झाला का? 150 रुपये किलो शेंगदाणे झाले म्हणते. 140 ला आणलाय का पुढं? 5 रुपये वाढले.